कराडच्या बातम्या। नाही हो मरण आले तर चांगले एक महिना झाला नव्हती माझ्या आई तुम्हाला उपचाराची गरज आहे आई तुम्हाला उपचाराची गरज आहे उपचार नको खाली बसा वारा येते हवा लावून द्या हवा लावून बाजूला पाणी तरी टाकले का पाणी नको काय नको पाणी पिऊन काय करू माझा काय नको हात जोडून काय नको आणि खासदार बजरंग सोनवणे सध्या आपल्या संपर्कात आहेत। बजरंगजी, साम टीव्हीवर आपलं स्वागत। सध्या ठिय्या दिलेला पाहायला मिळतोय आणि स्वतः वाल्मिक कराडच्या मातोश्री देखील इथं बसल्याचं पाहायला मिळतंय। मकोका लावण्यात आलेला आहे, कसं बघता तुम्ही या सगळ्याकडे? पहिल्यांदा मी ज्या त्यांच्या आई साहेब उपोषणाला बसल्या त्याच्यावर काही बोलू इच्छित नाहीये, मला त्याच्यावर काही बोलायचं नाहीये, कारण आईचं हृदय आहे, शेवट मुलासाठी त्यांचं ते बरोबर असेल की त्याच्यामुळे त्याच्यावर मी काही बोलणार नाही। पण जे आता बाकी जी चाललेलं आहे त्यांच्यावर मोकोका लावला हा पोलीस यंत्रणेचा तपासाचा भाग आहे। तपासात जे काही आरोपी सापडतात त्याच्यावरती कारवाई पोलिसांनी केलेली आहे। मकोका लावण्यात आलेला अखेर ही मागणी आधीपासून करण्यात येत होती, कारवाई होताना पाहायला मिळते आता? नाही, प्रत्येकाची मागणी आमची काय होती कुणाची काय होती या मागणीपेक्षा पोलीस यंत्रणेमध्ये पोलिसला काय सापडतंय त्याच्यावर अवलंबून असते आणि पोलिसला जे काही धागेदोरे सापडले त्याच्यावरून सारी कारवाई होताना दिसते। मात्र बजरंगजी, युक्तिवाद देखील जोरदार करण्यात आला आणि पोलिसांनी काय चौकशी केली असा सवाल देखील खरं तर कराडच्या वकिलांकडनं विचारण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं। तुम्ही हा सगळा जो युक्तिवाद आहे त्यावर समाधानी आहात किंवा जो मकोका लावण्यात आलाय या कारवाईवर समाधानी आहात? नाही, मला कोर्टामध्ये काय झालेलं ते मला माहित नाहीये किंवा मी ते बघितलं नाही किंवा मी ऐकले नाही कोर्टातला युक्तिवाद, पण मोकोका लावलेली बातमी आपण सर्वांच्या तुमच्या वाहिनीच्या माध्यमातून मी बघतोय, तर ही मोकोका लावलेली जी प्रक्रिया आहे ते पोलीस यंत्रणेचा तपासाचा भाग आहे। तपासामध्ये ते दोषी आढळून आले असतील म्हणून त्यांच्यावर मोकोका लावला असेल। नेमकी आता या पुढची मागणी काय असणार? कारण मकोका तर लागलेला आहे, आता यापुढे बघा आपण या पुढच्या मागणीच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर आताही कोर्टात आणखी सुनावणी चालू आहे। कोर्टातली सुनावणी संपू देत त्याच्यानंतर मी बोलतो की काय याच्यानंतर पुढचं काय। आता कोर्टात आणखी चालू असताना मी बोलणं चुकीचं होईल। बरं, धन्यवाद बजरंग सोनवणेजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत, साम टीव्हीशी बोललात त्यासाठी। कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे, मात्र परळी बंद करण्यात आली। परळीमध्ये कराड समर्थक जे आहेत ते परळीमध्ये ठिय्या देऊन बसले, यात कराडच्या मातोश्री देखील ठिय्या देऊन बसल्याचं पाहायला मिळत आहे। पोलिसांकडनं त्यांना विनंती करण्यात येते, तुम्हाला उपचाराची गरज असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र ठिय्या फोडण्यास कोणीही तयार नाही। दुसरीकडे खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडला अखेर मकोका लावण्यास आलाय, त्यामुळे एसआयटी कराडची पुन्हा कोठडी मागण्याची शक्यता आहे। वाल्मिक कराड यांच्या वतीनं जे वकील आहेत अधिकृत ते याच्यावर उत्तर देऊ शकतात। नाही, मी न्यायालयामध्ये होतो, तर त्यामध्ये न्यायालयामध्ये खंडणीच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। आणि नेमकं काय काय युक्तिवाद केला गेला? तुम्ही पोलीस कोठडी देखील मागणी केली होती, मात्र ती मान्य केली गेली नाही। हे पाहत तेच मुद्द्यावर पुन्हा न्यायालयाने कुठलीही त्यांची घेतली नाही, दखल घेतली नाही, पोलिसांची आणि सरकारी वकिलाची दखल घेतली नाही, त्यामुळं न्यायालयीन कोठडी खंडणीच्या प्रकरण सुनावले आहे। आणि याच्यामध्ये त्याच्यामध्ये सरकारी म्हणजे सरकारी वकिलांनी जी काही तिथं बाजू मांडली तर कोर्टाने त्याचं काय आम्ही सहकारी तिथं उपस्थित होतो कोर्टामध्ये। नाही, आम्ही सहकारी म्हणून तिथे उपस्थित होतो, सगळे वकील सहकारी आम्ही
आता मोठी कारवाई केल्याचं पाहायला मिळत आहे. कराडवर मकोका लावण्यात आलाय आणि कराडच्या समर्थकांनी परळी बंद केल्याचं पाहायला मिळत आहे. मकोका अर्थात महाराष्ट्र सरकारनं जो संघटित गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी कायदा केलाय तो म्हणजे मकोका, आणि त्याच गुन्ह्याखाली कराडवरती आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. कराडला मकोका लावण्यात आलाय. संघटित गुन्हेगारी जी असते त्यावरती वचक राहावा यासाठी ह्या कायद्याचा वापर केला जातो. 1999 मध्ये याचा वापर करण्यास सुरुवात झाली राज्यात, आणि तोच मकोका कराडवर लावण्यात आलेला पाहायला मिळतोय. मात्र कराड समर्थकांनी आता परळी बंद केल्याचं दिसतंय. एक मिनिट हो आता त्यांच्या पत्नी देखील आपल्यासोबत आहेत. मला सांगा, 11 वाजल्यापासून पोलीस स्टेशनच्या समोर बसला आहे. काय पोलीस प्रशासनाकडनं काही उत्तर आलं? काल जो प्रकार झालाय आंदोलन करून त्यांच्यावर आरोप करा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, हे होता कामा नये. त्यांच्यावर गुन्हे दाखल होता कामा नये. जे न्यायालयीन ह्याच्यामधून जे व्यवस्थित चालू आहे त्या पद्धतीनं चालू राहू दे. आमचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. जर आंदोलन करून जर तुम्ही न्यायालयाला हे करून जर तुम्ही आरोप करत असाल किंवा दाखल करा गुन्हे म्हणत असाल तर ह्याच्यासाठी आमचं आंदोलन चालू नाही. ते गुन्हे त्यांच्यावर दाखल होता कामा नये. आज न्यायालयात हजर केलं होतं त्यांना. माहिती मिळालेली नाही आम्हाला. आम्हाला तिथलं पूर्ण प्रोसिजर सांगितलं जावं. त्यांच्यावर काय दाखल केलंय, त्यांच्यावर काय गुन्हे चालू केले, त्यांच्यावर काय त्यांना PCR मिळालाय का नाही, MCR मिळालाय का नाही, जे काय आहे ते आम्हाला सांगितलं जावं. त्यांच्यावर जर गुन्हे लावले असतील कालच्या आंदोलनाचं ऐकून तर आमचं पण आंदोलन हे असंच चालू राहील. मोका वगैरे जे लावा, त्यांच्यावर 307 लावा, 302 लावा म्हणून जे काल आंदोलन केले आणि त्या आंदोलनाअंतर्गत जर त्यांच्यावर आज गुन्हे दाखल केले तर आमचं हे आंदोलन असंच चालू राहील. लागताना पाहायला मिळतंय जाळपोळ ठिकाणी सकाळी हिंसक वळण म्हणजे ते चुकीचे गुन्हे जर तुम्ही दाखल करत असाल तर कुठल्या लोकांना कुणाला सहन होणार आहे? जे न्याय आहे, जे खरं आहे ते होऊ दे ना, ते दाखवा ना तुम्ही लोकांना. आज महिना झाला त्या माणसावर तुम्ही काय त्या माणसाचे वावडेच काढले सगळे. आहे का तू माणूस असा? आज सगळ्यांना विचारावं. आज महिना झाला आम्ही सहन करतोय. एक ना एक त्याची लटकर काढले चालले त्या माणसाचे. हे बरोबर आहे काय? इतकं घाण आरोप. एवढा काय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एवढा वाईट माणूस भेटला काय ह्या लोकांना? त्या लोकांचं राजकारण व्हायले, पण माझ्या माणसाचं मरण व्हायले ना तिथं. त्यांना राजकारण करायचं तिथं जाऊन मुंबईमध्ये जाऊन करा म्हणा ना. काय राजकारण करायचं ते? माझ्या नवऱ्यासोबत राजकारण करून त्यांना काय भेटणार आहे? आणि जे आरोप करत होते ते माणसं सारखे माझ्या घरी खेट्या घालत होते ना, ते सुद्धा येत होते ना. त्यांना निवडून यायला, त्यांना मोठा व्हायला अन्न पाहिजे होता. आणि आता तुम्हाला राजकारण करायला अन्न नको झालंय. आता अन्नाला पायाखाली घालून तुम्हाला वर चढायचंय का? कसं शक्य ते? माझ्या माणसाचं मरण का करायला तुम्ही? तुम्हाला काय राजकारण करायचं तिथं मुंबईमध्ये जाऊन करा म्हणा. आज महिना झाला आम्ही बघायलो, हे केलं ते केलं ते केलं. काय सबूत आहेत, काय प्रूफ आहे दाखवा म्हणा आम्हाला आणून. ज्यात झालं ते दमालिया वगैरे म्हणती फेसबुकवर बघा माझ्या पोरांचे फोटो काढून तिला काय सुपारी द्यायचे का माझ्या पोरांच्या? कुणी अधिकार दिले तर माझ्या पोरांचे फोटो काढून हे करायचं? ज्या राजकीय लोकांनी माझ्या नवऱ्यावर आरोप केलेत त्यांनी तर समोर यावं आणि मला सिद्ध करून दाखवायचे राजकीय आरोप, तरच आम्ही मान्य करू. ते राजकीय लोकांनी माझ्या नवऱ्याचा कसा वापर करून घेतला हे सुद्धा मला पूर्ण माहिती आहे. राजकीय तुम्हाला वापर करून घ्यायला माझा नवरा पाहिजे असतो, आणि आता तुमचं काही भाजलं जात नाही म्हणून माझ्या नवऱ्याला बळी द्यायलात का तुम्ही? हे चुकीचं आहे ना. सकाळपासून बसलाय, आता काय शेवटी भूमिका काय शेवटी भूमिका नाही. हे बघा, आम्हाला जे न्यायालय चालू आहे, जे प्रोसिजर चालू आहे त्या प्रोसिजर नुसार आम्ही व्यवस्थित जाणार आहेत. जर त्या प्रोसिजरला अडथळा घालून जर तुम्ही चुकीचे गुन्हे दाखल करून जर पुढे सरकत असाल तर ते आम्हाला मान्य नाही. जे न्यायालयानं पहिल्यापासून चालू आहे त्या मार्गाने व्यवस्थित मार्ग आमची केस पुढे जावी. आम्ही त्याच्या सोबत लढायला तयार आहे, खेटायला तयार.
जर ते आम्ही आमच्या मार्गाने व्यवस्थित सरपंच हत्या प्रकरणी एसआयटीनं कराडला ताब्यात घेतलं. आत्ताची मोठी बातमी परळीतनं आपण बघतोय. वाल्मिक कराड सीआयडीच्या त्या ताब्यात आहे. कराडवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. एसआयटीच्या ताब्यात देण्याची कोर्टानं परवानगी दिलेली आहे. मकोका लावल्यानंतर कराड आता एसआयटीच्या ताब्यात आहे. सरपंच हत्या प्रकरणी एसआयटीनं कराडला ताब्यात घेतलंय. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय. वाल्मिक कराड सीआयडीच्या ताब्यात आहे. एसआयटीच्या ताब्यात देण्याची कोर्टाची परवानगी आहे. त्यामुळे आता मकोका लावल्यानंतर कराड हा एसआयटीच्या ताब्यात असेल. मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. त्यात या कायद्याअंतर्गत 5 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. 5 वर्ष किंवा जन्मठेपेची शिक्षा. तसंच या कायद्याअंतर्गत कारवाई झालेल्या आरोपीची मालमत्ता जप्त देखील केली जाऊ शकते, अशी ही तरतूद या कायद्यात करण्यात आल्याचं पाहायला मिळतं. आणि त्यामुळे आता काय काय कारवाई होते कराडवर हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सीआयडीच्या ताब्यात आहे सध्या कराड, मात्र आता एसआयटीच्या ताब्यात देण्याची कोर्टानं परवानगी दिली आहे. त्यामुळे या पुढचा तपास आणि त्याचा ताबा हा एसआयटीकडे असणार आहे. एकीकडे आपण पाहतोय कराडवर मकोका लावण्यात आला, त्या अंतर्गत कारवाई झाली आहे. पोलिसांनी मोठं पाऊल उचलल्याचं पाहायला मिळतंय. कराडवर मकोका लावण्यात आलाय. दुसरीकडे परळी बंद करण्यात आली. कराड समर्थक ठिय्या देऊन बसलेत. यात कराडचे कुटुंबीय देखील आहेत. आरोपीवर मकोका लावण्यात आलेला आहे, मात्र दुसरीकडे परळीमध्ये समर्थकांनी ठिय्या दिलाय. सरपंच हत्येप्रकरणी कराड एसआयटीच्या ताब्यात असेल, त्यामुळे तपासाला वेग येण्याची शक्यता आहे. गेला महिनाभर या संपूर्ण प्रकरणानं बीड परळीमधलं राजकारण तापलेलं पाहायला मिळत आहे. आणि त्याच अनुषंगानं आता सूत्र हलताना पाहायला मिळतात. पोलिसांनी मोठं पाऊल उचलल्याचं दिसतंय. वाल्मिक कराडवर अखेर मकोका लावण्यात आलाय. कराड समर्थकांनी मात्र परळी बंदची हाक दिली आहे. कराडचे कुटुंबीय देखील ठिय्या देऊन बसलेत. आत्ताची मोठी बातमी आपण पाहतोय. गेले महिनाभर परळी, बीड, धनंजय मुंडे असतील, वाल्मिक कराड आणि त्याभोवती फिरणारं राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालंय. मात्र आता कराडवर मकोका लावण्यात आलाय, त्यानंतर परळी बंद करण्यात आलाय. मकोका कोणाकोणाला लागतो त्या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. बघा, सरपंच हत्येत सर्वांनाच मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. विष्णू चाटे, महेश केदार, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि वाल्मिक कराडलाही मकोका लावण्यात आलाय. कृष्णा आंधळे हा सध्या फरार आहे. त्याला शोधण्यासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत. मात्र सिद्धार्थ सोनवणे जो अटकेत आहे त्यालाही मकोका लावण्यात आलाय. संघटित गुन्हेगारी, मग त्यात खंडणी असेल किंवा अन्य गुन्हे असतील, खून असेल, अशा पद्धतीचे जे गुन्हे आहेत त्यातल्या आरोपींना मकोका लावण्यात येतो. संघटित गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी या कायद्याचा वापर होतो आणि तोच मकोका लावण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. आताची एक मोठी बातमी आहे. परळीमध्ये वाल्मिक कराडचे समर्थक रस्त्यावरती उतरलेत. कराडच्या समर्थनार्थ ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. तर परळी शहरातील मुख्य चौकात असलेल्या कमानीवर काही तरुण चढलेत. वाल्मिक कराडला खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आलंय असा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येतो. परळी बंद करण्यात आल्याचं दिसतंय. कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आली होती. काही तरुण हे कमानीवर देखील चढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे समर्थकांकडनं आता ठिय्या आंदोलन केलं जात आहे. वाल्मिक कराडचे हे समर्थक आहेत आणि मकोका लावलेला वाल्मिक कराड त्याच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरलेत. परळी बंदची हाक देण्यात आली. कराडवर मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे. त्यानंतर परळी बंद करण्यात आलाय. एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय. परळीच्या रस्त्यांवर अक्षरशः शुकशुकाट आहे. जिथे जावं तिथे केवळ वाल्मिक कराडचे समर्थक दिसत आहेत. वाल्मिक कराडच्या समर्थकांकडनं परळी बंद करण्यात आले. ठिय्या आंदोलन सध्या करण्यात येत आहे. टॉवरवर चढलेले कार्यकर्ते हे वाल्मिक कराडचे कार्यकर्ते आहेत, समर्थक आहेत. दुसरीकडे याच समर्थकांनी टायर देखील जाळून या पोलिसांनी केलेल्या कृत्याचा निषेध केलाय. कमानीवर देखील हे आंदोलक चढल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सध्या परळीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय.
परळी बंद करण्यात आल्याचं पाहायला मिळतं। समर्थक आक्रमक झाले। वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आला आणि त्यानंतर समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसतंय। परळीमध्ये वाल्मिक कराडचे समर्थक रस्त्यावरती उतरले। कराडच्या समर्थनार्थ ठिय्या आंदोलन करण्यात आलंय, तर परळी शहरातील मुख्य चौकात असलेल्या कमानी काही तरुण चढले। वाल्मिक कराडला खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आलं असा आरोप कार्यकर्त्यांकडनं आंदोलकांकडनं करण्यात येतो। परळीत कराड समर्थक चांगलेच आक्रमक झालेत आणि त्यांनी हातात पोस्टर्स घेऊन ठिय्या आंदोलन केलंय, निषेध व्यक्त केला। तर कमानीवर चढून देखील आंदोलन करण्यात आल्याचं पाहायला मिळालं। वाल्मिक कराडचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले। परळीत एका तरुणीनं अंगावर रॉकेल घेऊन स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न देखील केलाय। कराडला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। परळीतील आंदोलनादरम्यान तरुणीनं पेटवून घेण्याचा प्रयत्न केला। संतोष देशमुख प्रकरणाशी वाल्मिक कराडचा काहीही संबंध नाही। आज जे आरोप करतायत तीच लोक आमच्या घरी येत होती असा आरोप वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराड यांनी केलाय। माझ्या नवऱ्यासोबत राजकारण करून त्यांना काय भेटणार आहे? आणि जे आरोप करत होते ते माणसं सारखे माझ्या घरी खेटे घालत होते ना, ते सुद्धा येत होते ना। त्यांना निवडून यायला, त्यांना मोठं व्हायला अन्न पाहिजे होतं आणि आता तुम्हाला राजकारण करायला अन्न नको झालंय। आता अन्नाला पायाखाली घालून तुम्हाला वर चढायचंय का? कसं शक्य ते? परळीमध्ये अज्ञातांनी अक्षरशः बस फोडली। आता वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर त्याचे समर्थक आक्रमक झाले। परळी बंद पाडण्यात आली। या बंद दरम्यान अज्ञातांनी बस फोडली। या घटनेनंतर परळीतील सर्व बसेस डेपोमध्ये आणण्यात आल्या आहेत, त्यामुळे परळीमध्ये बस सेवा ठप्प झाल्याचं दिसतंय। कराडचे समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि आता तोडफोडीच्या घटना देखील समोर येत आहेत। कुठे टायर जाळण्यात आलाय तर कुठे बस फोडण्यात आल्याचं दिसतंय। त्यामुळे सध्या परळी बस डेपोमधल्या सगळ्या बस पुन्हा डेपोमध्ये आणण्यात आल्या आहेत। खबरदारीचा उपाय म्हणून बस सेवा बंद करण्यात आली आहे। परळी देखील बंद करण्यात आल्याचं दिसतंय। दरम्यान परळी पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराड याच्या आईचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। राजकीय सूड भावनेतून आपल्या मुलाला अडकवण्यात आल्याचा आरोप कराडच्या आईनं केलाय। मुलाला न्याय देण्याच्या मागणीसाठी कराडची आई परळी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलनासाठी बसली। कराडसाठी आई रस्त्यावर उतरल्याचं दिसतंय। मुलाला न्याय देण्यासाठी आईनं आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं। मकोका अंतर्गत कारवाई झालेल्या मुलासाठी आई आपलं आंदोलन करते। दरम्यान वाल्मिक कराडवर आधीच मकोका लागला असता तर आज संतोष देशमुख आपल्यात असते, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी दिली आहे। अंजली दमानिया या सातत्यानं विविध आरोप करतात, खळबळजनक फोटो समोर आणताना पाहायला मिळतात गेल्या काही दिवसांपासून। हे जे सगळं चाललंय ना, बघवत नाहीये। मोका जर मी पुन्हा म्हणते तो जर मे महिन्यात लागला असता तर आज संतोष देशमुख आपल्याबरोबर जिवंत असते। कारण खंडणी मागणं, धमकी देणं, जीवे मारण्याची धमकी देणं हे काही डिसेंबर महिन्यात झालं नव्हतं, ते मे महिन्यापासून चालू होतं। 7 महिने याच्यावर काहीही कारवाई केली गेली नाही। कराडला मकोका लावल्यानंतर धस यांनीही प्रतिक्रिया दिली। सरपंच हत्येप्रकरणी कुणाचीही सुटका नाही, SIT काम करून दाखवतीये असं सुरेश धस म्हणाले।
याच्यामध्ये ह्याने मागणी केली त्याने मागणी केली किंवा काही याचा विषयच नाही. तोवर आमची SIT म्हणजे आमची म्हणजे राज्य सरकारची जी नेमलेली आहे त्या SITनं या ठिकाणी त्यांचं काम दाखवलं आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं कोणत्या गुन्ह्यात त्यांना घेतलं आहे काय घेतलं आहे हे मला माहिती नाही. परंतु आता ह्याच्यामध्ये कोणालाही सोडणार नाही. कायद्याच्या कचाट्यात जे जे सापडतील ते कायद्याच्या अंतर्गत येतील. वाल्मिक कराड यांनी गरीब शेतकऱ्यांकडनं पैसे घेतलेत आणि मंत्र्यांनी सांगितलंय की तुम्ही वाल्मिकांनाशी बोला. त्याचं काय करायचं आहे अजितदादा बोलायलाच तयार नाहीत. प्रश्न काय कुणाचा मारामारीचा नव्हता. पैसे घेतलेत की नाही तो घेतलेत. त्यांची कंप्लेंट का नाही घेतली जात? एरवी न्यायप्रिय असलेलं हे सरकार हा अन्याय होतोय त्यांचा कंप्लेंट रजिस्टर होत नाही याच्या विरुद्ध का नाही बोलत आहे? आणि इतका मोठा भ्रष्टाचाराचा आरोप होतोय की वाल्मिक कराडांनी त्यांच्या बंगल्यावरनं निघून सह्याद्री रेस्ट हाऊसला मिटिंग घेतली आणि नंतर वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बसून पैसे घेतले. मला अजूनही वाल्मिक कराडच्या बाबतीत या सरकारची भूमिका काय हे काही स्पष्ट होत नाही. त्याच्यामुळे आम्ही मुक्का कशासाठी का लावला कशासाठी लावला हा प्रश्नचिन्ह माझ्यासमोर पण. नाही 302 मध्ये त्याला आरोपी केला पाहिजे. विष्णू चाटेला तुम्ही आरोपी केला. विष्णू चाटे कोण आहे? ही जी इंटरलिंक्ड गँग आहे ती इंटरलिंक्ड गँग साफ झाली पाहिजे ना. कुणाची आई करत असेल तर आईला आपला पोरगा प्रियच असतो ना. आई आई असते. हो एकमेकांच्या विरुद्ध सगळी ताकद पूर्ण वापरण्याचं काम आणि एकमेकांच्या विरुद्ध पोलरायझेशन करण्याचं काम होतं. हे फक्त एका बाजूने होत नाहीये ना. हे माझं तेच म्हणणं आहे की जातीचं लेबल लावून संतोष देशमुखचा चेहरा पुढे करून दुसरीकडनं वाल्मिक कराडचा चेहरा पुढे करून जे काही केलं जातंय हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही. वाल्मिक कराडला मकोका लावलाय. कराडवर मकोका अंतर्गत कारवाई झाली. हत्या प्रकरणी कराडला ताब्यात घेण्याची शक्यता व्यक्त केली जाते. कराडवर सरपंच हत्येचा कट रचल्याचा आरोप SITनं केलाय. सरपंच हत्येप्रकरणी कराड SIT ताब्यात जाणार. सध्या तो CIDच्या ताब्यात आहे. वाल्मिक कराड CIDच्या ताब्यात SITच्या ताब्यात देण्याची कोर्टानं परवानगी दिली आहे. मकोका लावल्यानंतर कराड SITच्या ताब्यात. या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. हे बाद तेच मुद्द्यावर पुन्हा न्यायालयाने कुठलेही त्यांची घेतलं नाही, दखल घेतली नाही. पोलिसांची आणि सरकारी वकिलाची दखल घेतली नाही. त्यामुळं न्यायालयीन कोठडी खंडणीच्या प्रकरण सुनावले आहे. खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडला अखेर मकोका लावण्यात आलाय. त्यामुळे SIT कोठडी त्याला आता देण्यात येते. कोर्टानं परवानगी दिली आहे. त्यामुळे CIDच्या ताब्यात असलेला वाल्मिक कराड आता SITच्या ताब्यात जाणार आहे. यासाठी कोर्टानं परवानगी दिली आहे. SITच्या ताब्यात कराड असेल. मकोका लावला आहे त्याला, त्यानंतर हा SITच्या ताब्यात असणार आहे. कोणाकोणाला मकोका लावलाय? विष्णू चाटे, जयराम चाटे, प्रतीक घुले यासह महेश केदार, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनवणे आणि फरार असलेला कृष्णा आंधळे.
दरम्यान खंडणी प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर त्याच्या समर्थकांनी परळी बंदची हाक दिली आहे. परळी शहरामध्ये सध्या कडकडीत बंद झाला असून कराडच्या समर्थकांनी रस्त्यावरती टायर पेटवलंय. या गोष्टीचा निषेध केलाय. वाल्मिक कराडवर पवनचक्की कंपनीकडून 2 कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. आज मकर संक्रांत असल्यानं बाजारपेठ गर्दीनं सजली होती. मात्र वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीत बंद करण्यात आला. संपूर्ण प्रकरणाकडे आपलं लक्ष असणारच आहे. तुर्तास वळूयात पुढच्या राजकीय बातमीकडे. अमित शहांनी पवारांवर केलेल्या आरोपांना आज शरद पवारांनीच प्रत्युत्तर दिलं. 1987 पासून पवारांनी दगाफटक्याचं राजकारण केलं असं शहा म्हणाले होते. त्यावर पवारांनी याआधीचा कोणताही गृहमंत्री हा तडीपार झालेला नव्हता. तडीपार झाले त्यावेळी त्यांना महाराष्ट्रात आसरा घ्यावा लागला होता असा टोला पवारांनी लगावलाय. महाराष्ट्र की विजय ने 1978 से शरद पवार जी ने जो दगा फटका की राजनीति शुरू की थी उसको 20 फुट जमीन में दफनाने का काम आप लोगों ने किया। 78 से लेकर 24 तक महाराष्ट्र अस्थिरता का शिकार रहा। वो अस्थिरता की राजनीति को समाप्त कर एक स्थिर रास्ते पर चलने का काम ये मजबूत देवेंद्र फडणवीस सरकार देकर आपने किया है। उत्तम प्रशासन देशाला दिले. तिची नावं मी आता आपल्या सगळ्यांना सांगितली. त्यांचं एक वैशिष्ट्य होतं, यापैकी कुणालाही त्यांच्या राज्यात कधी तडीपार केलं गेलं तो प्रसंग कधी राज्यकर्त्याचा आला नाही आणि त्यामुळे तडीपार न केलेली आणि त्याच्या खातर आणि गुजरात करून योगदान देणार आहे अशा प्रकारच्या नेत्यांची आज मला आठवण होती. बातमी भाजपच्या गोटातून येते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका भाजपनं स्वबळावर लढण्याचे संकेत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पालिका आणि महानगरपालिका निवडणुका मे महिन्यात होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती ही सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शिर्डीतल्या भाजपच्या अधिवेशनात 3 ते 4 महिन्यात निवडणुका लागतील असे संकेत दिले होते. दरम्यान भाजपनं स्वबळावर लढण्याचे संकेत दिले तरी महायुतीत एकमेकांविरोधात वादग्रस्त विधानं नको अशा सूचना फडणवीसांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर येत्या 3-4 महिन्यात या निवडणुका होतील. या निवडणुकांची तयारी देखील आपल्याला करायची आहे आणि जसा महाविजय हा महायुतीने या ठिकाणी महाराष्ट्रात विधानसभेत मिळवला तसाच महाविजय आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील मिळवायचा आहे. त्याकरता आपण सर्वांनी सज्ज राहावं. पुढच्या बातमीकडे. 23 जानेवारीला उद्धव ठाकरेंची मुंबईत सभा पार पडणार आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीला अंधेरीत सभा घेण्यात येते. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे स्वबळाचा नारा देण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे कोणती मोठी घोषणा करणार याकडे लक्ष लागलंय. महायुतीच्या आमदारांना आता रिपोर्ट कार्ड द्यावं लागणार आहे. तिन्ही पक्षांच्या आमदारांना तसा आदेश देण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत येणार आहेत. मोदींच्या या मुंबई दौऱ्यात ते महायुतीच्या आमदारांचा 2.5 तासांचा क्लासही घेतील. या कार्यक्रमामध्ये आमदारांना मोबाईल वापरण्यास बंदी आहे. मोबाईल विधान भवनात ठेवत आमदारांना सभागृहात पोहोचण्याचे आदेश देण्यात आले. मोदींच्या क्लाससाठी कोणती तयारी करायची यासाठी आमदारांना एक पत्र देण्यात आलंय. पत्रातल्या सूचनेप्रमाणे सर्व आमदार आता रिपोर्ट कार्डच्या तयारीला लागलेत. महायुतीच्या दणदणीत विजयाची कारणं कोणती? शिंदे सरकारच्या 2.5 वर्षांच्या काळात राज्याला किती फायदा झाला? राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी मतदारसंघात किती प्रभावीपणे करता? मतदारांशी कायम संपर्कात राहण्यासाठी कुठले उपक्रम राबवता? मतदारसंघ आणि राज्याच्या विकासाचं पुढच्या 5 वर्षांसाठीचं व्हिजन काय?
लाडक्या बहिणींनो आता स्वतःहून लाभ सोडा असं आवाहन राज्य सरकार करणार आहे. केंद्र सरकारनं ऐपत असलेल्या गॅस सिलेंडर ग्राहकांना स्वतःहून अनुदान न घेण्याचं आवाहन केलं होतं. त्याच धर्तीवर आता राज्यातल्या लाडक्या बहिणींना आवाहन करण्यात येणार आहे. जिल्हा पातळीवर नाव वगळण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. तसंच अपात्र ठरत असलेल्या लाभार्थ्यांना स्वतःहून लाभ सोडण्यासाठी सरकारकडून आवाहन केलं जाणार आहे. पाच वर्ष काम केली तरी मतदानाच्या शेवटच्या 4 दिवसांमध्ये जातीयवाद आणि धर्मावर निवडणुका येते. हे जे काही सुरू आहे ते भविष्यासाठी घातक असून कोणीही कोणावर विश्वास ठेवणार नाही असं वक्तव्य राज्याचे माजी मंत्री शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केलंय. यापुढे सिल्लोड विधानसभेची निवडणूक लढणार नाही असंही त्यांनी यावेळी जाहीर केलं. आपल्याला लोकांना विकास नाही पाहिजे, लोकांना काहीच नाही पाहिजे, लोकांना फक्त जातीवाद पाहिजे. तर जातीवादामध्ये ते इतका मोठा भोगी आहे तर तो माणसाला माणुसकीही सोडून द्यावं लागला. आम्ही आज डिक्लेअर केलं होतं की मी सिल्लोडची विधानसभा पुढे लढणार नाही. मला जी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मतदाराचे मनापासून आभार. नाशिकमधून एक धक्कादायक बातमी आता समोर येते. नायलॉन मांजाने एका तरुणाचा बळी घेतलाय. नाशिकच्या पाथर्डी इंदिरानगर परिसरात ही घटना घडली आहे. सोनू धोत्रे नावाचा 23 वर्षांचा तरुणाचा गळा नायलॉन मांजाने चिरला गेला. त्याला तातडीनं जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचाराआधीच तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या तरुणाचं लग्न काहीच दिवसांनी होणार होतं. मात्र लग्नाआधीच त्याच्या आयुष्याचा दोर नायलॉन मांजाने कापलाय. भावाच्या मृत्यूचा आघात त्याची बहीण सहन करू शकली नाही. भावाच्या मृत्यूची बातमी समजतात बहिणीनं टाहो फोडलाय. का नायलॉन मांजामुळे धोत्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. नाही मला नाही बोलायचं. आता मी आता वाचले ऐन मकर संक्रांतीच्या दिवशी नायलॉन मांजामुळे एका तरुणाचा बळी गेलेला आहे. त्या तरुणाचे कुटुंबीय नातेवाईक आपल्यासोबत आहे. नेमका काय प्रकार काय घडलं? कमिशनर DSP ते यायला पाहिजे. आम्ही त्याला विचारतो बंदी का बरं नाही घेतला तुम्ही. याच्यामुळे दुसऱ्यांचे बळी नाही जावा. त्याला बोलवतो आम्ही येणार तेव्हा आम्ही डेड बॉडी उचलणार. आम्ही तो आल्यानंतरच डेड बॉडी उचलणार. मी त्याची बहीण आहे. काय झालं? त्याचं लग्न पण ठरलं. त्याला एवढ्या वर्षापासून आम्ही त्याला लग्न कर आता माझा भाऊ मानला. लग्न करत होता तो. 15 दिवस झाले पोरगी पाहून आलो आम्ही. आता त्याचं लग्नच करणार होतो. मे महिन्यात त्याचं लग्न आहे. आता 5व्या महिन्यामध्ये आम्ही काल परवाच दिवशी वंश देऊन आलो पोरीला जाऊन. तो या पोरीला घ्यायला आला होता मांजाने त्याचा. कुठून येत होता? गुजरातवरून नाशिकला आला. नाशिकवरून तो कॅम्पला चाललेला होता. तर पाथर्डी फाट्याला झालं म्हणतोय. आम्ही तर नव्हतो. आम्हाला काहीच पातळीला नको जाऊ. पहिले माझ्याकडे येतो. नाही ताई मी पहिले त्या बाईला पाहून येतो. ती आजारी आहे. तो तिला पाहायला चालला होता. त्याच्या संग असं घडलं. मी त्याला कॉल केला तर मला अशी बातमी भेटली. माझा भाऊ मला पाहिजे रिटर्न. काही नाही मला माझा भाऊ पाहिजे. त्यामुळे राज्यात नायलॉन मांजावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे. बातमी संभाजीनगरातनं येते. नोकरीवर जाणाऱ्या पोलीस फौजदाराचाही नायलॉन मांजानं गळा चिरल्याची. दीपक पारधे असं गंभीर जखमी झालेल्या पोलीस फौजदाराचं नाव आहे. अतिरक्तस्राव होऊन तो बेशुद्ध झाला. रक्तबंबाळ अवस्थेत नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. सातारा परिसरातून जात असताना ही घटना घडली आहे. नाशिकमध्ये नायलॉन मांजानं घेतलेला हा काही पहिलाच बळी नव्हता. 2 दिवसांपूर्वी असाच एक तरुण मांजामुळे गंभीर जखमी झाला आणि मृत्यूच्या दारातून परतलाय. नेमकं काय घडलं होतं पाहूया. नायलॉन मांजानं तरुणाचा गळा चिरला. जीवघेणा ठरतोय नायलॉन मांजा. बंदी असूनही सर्रास होतीये विक्री. उंच आकाशात पतंग उडवण्याचा आनंद अनेक जण अनुभवतात. मात्र दुसरीकडे या पतंगाला असलेल्या नायलॉन मांजामुळे अनेक जण जखमी होत आहेत. नाशिक शहरात नायलॉन मांजा विक्रीसाठी बंदी आहे. तरी देखील सर्रासपणे विक्री आणि वापर सुरू आहे.
पोलिसांकडून मांजा विक्रेत्यांवर अक्षरशः तडीपारीपासून ते मोक्का लावण्यापर्यंत कारवाई सुरू आहे. मात्र तरी देखील मांजाची विक्री सुरूच आहे. या घातक नायलॉन मांजामुळे नाशिक शहरातील वडाळा नाका परिसरात राहणाऱ्या 25 वर्षीय मुशरन सय्यदला गंभीर इजा झाली आहे. त्याच्या गळ्याला 75 टाके पडलेत. दैव बलवत्तर म्हणून हा तरुण मृत्यूच्या दारातून परत आलाय. श्रीजी मेडिसिटी हॉस्पिटलचे जे तज्ज्ञ डॉक्टर होते त्या सर्व टीमने त्याच्यावर उपचार करून सर्जरी करून जी काही कॅरोटिड आर्टरी महत्त्वाची नस डॅमेज झाली होती ती रिपेअर केली. तिथला रक्तस्राव थांबवला आणि जे पण स्नायू कट झालेले होते ते सगळे रिपेअर करून जखम बंद केली. कॅरोटिड आर्टरी लवकरात लवकर रिपेअर झाल्यामुळे पेशंटचा जीव वाचवण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे. एका कपड्याच्या दुकानात काम करणारा मुशरन सय्यद दुचाकीवरून घरी येत असताना त्याच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकला. गंभीर जखमी होऊन तो रस्त्यावरच कोसळला. मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होतीये. वो काम पे से आ रहा था और वो अचानक उसके सामने मांझा आ गया. 75 टाके. डॉक्टर ने क्या बताया? अभी बोले जख्म बहुत गहरी, बोले नहीं क्या कभी 10-15 मिनट और लेट हो जाते थे ना वो तो मैं तो बोलती सरकार ने उसके ऊपर रोक लगाने मांगता मांझे के ऊपर. आज कितने बड़े बड़े केस हो रहे हैं. इसी मेरा बच्चा तो नई जिंदगी हुई उसकी, मेरे बच्चे की. तो राज्यात अशा आतापर्यंत किती घटना घडल्या आहेत पाहूयात. नाशिकमध्ये नायलॉन मांजामुळे एकाचा मृत्यू झालाय तर 16 जण जखमी झालेत. मुंबईत दोघांचा मृत्यू झालाय तर 4 जण जखमी झालेत. भंडाऱ्यात 1 जण मरण पावलाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये 50 जण जखमी झालेत तर नायलॉन मांजामुळे नागपूरमध्ये 40 जण जखमी झालेत. काचेचे तुकडे, धातू, लोखंडाचे तुकडे आणि जीवघेणं रसायन डिंकात मिसळून हा घातक मांजा तयार केला जातो. छत्रपती संभाजीनगर शहरात तर नायलॉन मांजा विकला तर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिलाय. अशीच कडक कारवाई इतर शहरात देखील अपेक्षित आहे. नायलॉन मांजाचा कायमस्वरूपी वापर रोखण्यासाठी प्रभावी कारवाईबरोबरच जनजागृतीचीही गरज आहे. अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. पुढच्या बातमीकडे. पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मांजाचा धोका लक्षात घेत नागपूरमधील 14 उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेत. उड्डाणपुलावरनं वाहतूक करत असताना पतंगाच्या मांजामुळे होणारे अपघात आणि जीवितहानी टाळण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलाय. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूनं बॅरिकेडिंग करण्यात आलंय. त्यामुळे मांजामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.